नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहीत आहे का, अधिक महिन्यात केलेली स्वामींची एक छोटीशी सेवासुद्धा इतर महिन्यापेक्षा 100 पटीने जास्त फळ देते. हो, अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि ह्या महिन्यात स्वामींची सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे की अधिक मासात स्वामी समर्थांची कोणती सेवा करायची आहे आणि ती कशी करायची आहे आणि त्याचे फायदे काय आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर अधिक मास आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये दर 3 वर्षांनी एक अधिक महिना येतो. ह्या महिन्याला भगवान विष्णूंनी आपलं नाव दिलेलं आहे, म्हणून याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. संतांनी सांगितलं आहे की ह्या महिन्यात केलेले दान, जप, पूजा यांचं फळ सामान्य दिवसांपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि जर आपण स्वामी समर्थांची सेवा केली तर ते लवकर प्रसन्न होतात. तर आपण या महिन्यामध्ये काय काय शक्तिशाली सेवा करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता ऐका, ही आहे सोपी आणि शक्तिशाली सेवा. तर गुरुवारचा उपवास करायचा आहे. अधिक महिन्यातील प्रत्येक गुरुवार उपवास करा. शक्य नसेल तर फक्त फराळ करा. सकाळी आंघोळ करून स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. नंतर रुद्राक्षांच्या माळेवर 11 माळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. नैवेद्याला बत्तासे, खडी साखर किंवा साधं दूध असेल तरीही चालेल. आणि तुम्ही स्वामी समर्थांचं चरित्र पारायण अधिक महिन्यात जर शक्य असेल तर करू शकता किंवा स्वामी चरित्र सारामृताचे 7 दिवस पारायण करा. दररोज 2 अध्याय वाचता येत नसेल तर यूट्यूबवर ऐका. पारायण संपल्यावर एखाद्या स्वामी भक्ताला तुम्ही अन्नदान करू शकता. तर या अधिक महिन्यामध्ये वडाच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. म्हणजे अधिक महिन्यात प्रत्येक गुरुवारी वडाच्या झाडाला तुम्ही 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. वडाच्या झाडात स्वामींचा वास असतो असं म्हणतात. प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समर्थ असा जप करा. तर या सेवेचे फायदे काय आहेत आणि नियम काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. ही सेवा केल्याने काय होते? घरातील आर्थिक अडचण दूर होते. नोकरी व्यवसायात प्रगती होणार आहे. घरात सुख शांती नांदते. स्वामी आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतात. तर हे सर्व फळ तुम्हाला मिळणार आहे. तर मी जे सांगितलेलं आहे ते 2-3 उपाय व्यवस्थित मनोभावे करायचे आहेत. तर सेवा करताना तुम्ही कोणकोणते नियम पाळणार आहात? सेवा करताना मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. मांसाहार आणि दारूपासून खूप दूर राहा. जमेल तर दानधर्म करा. श्रद्धेने करा, दाखवण्यासाठी नाही. तर मंडळी, ही होती अधिक मासात करायची स्वामींची सोपी पण शक्तिशाली सेवा. तुम्ही यापैकी कोणती सेवा करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे अनेक स्वामी भक्तीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमची सगळी इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.